हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आता इथं आज मी थोडा उशिराच उठलेली आणि उठलेली पण आता पटकन सगळे मला कामं आवरायचे होते। उठल्यानंतर सगळ्यात आधी मी गरम पाणी पिलं। तर पीठ थोडंसं आधीच मळून ठेवलं होतं, त्यामुळे थोडासा उशीर जरी झाला तरी पटकन भाजी जी होती तर ती पण टाकता येणार होती आणि चपाती पण लाटायच्या होत्या। तर डब्याला सकाळी फक्त मी चपाती भाजीच देते आणि फ्रीजमधलं जे पीठ होतं तर ते आधीच काढून ठेवलं होतं थोडं नॉर्मल व्हायला। उठलं की लगेच आधी फ्रीजमधलं पीठ काढून ठेवलं होतं, छान असं ते नॉर्मल झालं होतं। लगेच चपात्या लाटायला घेतल्या आणि एक साईडला इथे मी मेथीची भाजी जी होती तर ती फोडणीला दिली। तर भाजी पण रात्रीच निवडून ठेवली होती, त्यामुळं कामं जी आहेत तर ती सकाळी लवकर आवरतात जर भाजीची तयारी आपण आधीच करून ठेवली तरी। तर आता इथं परी पण उठते सकाळी, त्यामुळे मी शक्यतो भाजी अशी निवडायची वगैरे असेल तर ती रात्रीच निवडून ठेवते, म्हणजे पटकन होतात आणि यांचा टिफिन पण लवकर बनवायचा असतो त्यामुळं गडबड पण होते नंतर मग। तर चपाती वगैरे आणि भाजी बनवून यांचा डबा जो होता तर तो लगेच पॅक करून दिला। त्यानंतर सगळं विही वगैरे पण इकडे उठले होते, त्यांचा बिछाना वगैरे आधी काढून घेतला आणि मग लगेच दोघींना पण आंघोळ वगैरे घालून घेतली, कारण आता विहीचं स्कूलचं टायमिंग होतं आहे आणि आता थंडी वाढली त्यामुळे 2-2 ब्लँकेट आम्ही घेऊन झोपतो, त्यामुळे थंडी वगैरे नाही वाजत। आणि हॉलमध्ये झोपतो त्यामुळे हॉलमध्ये कशी थोडीशी थंडी येते, बेडरूममध्ये जरी झोपलं तर एवढी थंडी नाही वाजत, पण आता ह्या दोघींना स्पेस भरपूर लागतो त्यामुळे मग आम्ही इथं हॉलमध्येच झोपतो आहे। तर आता दोघी पण उठल्या होत्या, मग आता लगेच यांचं आवरून आता इथं आंघोळीला घेतलं मी, आंघोळ वगैरे घातली आणि लगेच मग स्कूलचं टायमिंग होतं आहे तर उशीर होते, प्रेयर वगैरे मिस होते, त्यामुळे शक्यतो मी थोडंसं लवकर गडबड करून 9पर्यंत जायचा प्रयत्न करते स्कूलच्या टायमिंगमध्ये, पण 5-10 मिनटं इकडं तिकडं होत आहेतच आणि त्यात आज उशिरा पण उठलेले। तर लगेच झाडू वगैरे मारून घेतला। आणि स्कूलला जाताना कपडे घालताना विहीचे खूप नखरे असतात, तिला खूप हे नाही घालायचं ते नाही घालायचं हे असतं, तिला स्कूल युनिफॉर्म नाही आवडत आणि आजकाल तिचे 2-4 दिवस झाले टीचर पण नाही आहेत, त्यामुळं रोज जाताना रडते आहे स्कूलमध्ये। तर आता इथं फक्त तिला दूध देते सकाळी मी जायच्या आधी, बाकी काही खात नाही ती, आणि मग दूध देऊनच मग लगेच आहे तसं आवरून टिफिन वगैरे देते। मग टिफिनमधलं पण कधी खाते कधी नाही, लहान मुलं आहेत तर माहितीच असेल। आणि परीला घेऊन जायचं म्हटलं तर खूप हात अवघडतो, त्यामुळे शक्यतो मी बॅग नेतेच रोज, कारण ती एकतर पूर्ण अशी खाली वाकून कंटिन्यू राहते आणि पूर्ण हात अवघडून जातो, जायलाच 15 मिनटं लागतात बरोबर स्कूलमध्ये। तर आवरून आता लगेच इथं मी विहीला स्कूलमध्ये सोडून आले। स्कूलमधून आल्यानंतर सोफा वगैरे क्लीन करून घेतला आणि लगेच फरशी पुसायला घेतली। तर कितीही पसारा उचलला सोफ्यावरचा वगैरे तरी पसारा राहतोच, आणि आता या गाड्या वगैरे भरपूर जेव्हा खेळणी होती यांची तर ती सगळे काढून ठेवल्यात वरती, त्यामुळं भरपूरच पसारा होतो आहे। आणि काल संडे होता, संडेला काल फरशी पुसायची राहूनच गेली होती, त्यामुळं आज इथं पूर्ण अर्धा तास लागला फरशी पुसायला, कारण खूप धूळ साचलेली, त्यामुळं मग थोडं थोडं असं प्रत्येक ठिकाणी उशिरा असं पूर्ण जोर देऊन वगैरे फरशी पुसायला लागते। पाणी पण 2 वेळ चेंज करायला लागतं।
फरशी पुसून झाल्यानंतर लगेच मग इथं मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि लगेच इथं सुकायला टाकते कपडे. तर आजकाल आता ऊन नाही आहे त्यामुळे कपडे सुकतच नाही आहेत, त्यामुळे पूर्ण कालचे कपडे आज काढावे लागतात, 2 दिवस ठेवावे लागतात आणि कपडे बाहेर ठेवली की मग धूळ तर जास्तच होते. तर आता इथं कपडे जे बरेचसेच होते पायपुसणीचे वगैरे तेच होते जास्त, तर आज तेच एक साईडला टाकते मी आणि जे चांगले कपडे आहेत तर ते एक साईडला टाकते असे. आणि सकाळी सकाळी पटकन सगळी कामं करत राहिलं, मध्ये काही डिस्ट्रॅक्शन न ठेवता, म्हणजे काही मोबाईल वगैरे हातात न घेता असं काही न रेंगाळता अशी कामं केली की पटपट कामं पण होतात आणि थोडंसं स्पीड वाढवायचं कामाचं, तर त्यामुळं कामं पण पटपट होतात. आणि कधी उशिरा जरी झाला मला तर वाटतं असं 2-3 वेळ झालं जेव्हा पण उशीर होतो उलट तेव्हा जास्त काम फास्ट होतं. आज मी भांडी वगैरे पण घासून घेतली सगळी आणि 12पर्यंत पूर्ण सगळी माझी कामं आवरली. नाहीतर कधी कधी काय होतं भांडी वगैरे घासायची राहून जातात विहीला स्कूलला घ्यायच्या आधी. तर आज बरोबर 12च्या आत माझी सगळी कामं झाली होती. त्यामुळं झटपट कामं आवरण्याची हीच मेन ट्रिक आहे की कामाचं थोडं आहे ते स्पीड वाढवायचं आणि मध्ये कशासाठी पण थांबायचं नाही. तो जरी कंटाळा आला तरी मध्ये अजिबात बिलकुल थांबायचं नाही, कारण 1-2-3 मिनटं आपण थांबायचं म्हणून विचार करतो, मध्ये 2-3 मिनटाचे कधी 10 मिनटं होतात आणि 10 मिनटाचं कधी अर्धा तास होतो तेच कळत नाही. आणि मग सकाळी थांबलं किंवा सकाळी विश्रांती घेतली तर मग पूर्ण दिवसभराची कामं होत नाहीत. त्यामुळे सकाळी खूप म्हणजे जेवढं सकाळचं काम होतं तेवढं दिवसभरात होत नाही. त्यामुळं सकाळचं काम जे आहे तर ते बिलकुल कंटाळा नाही करायचा, पटपट आवरून घ्यायची, मग सगळी कामं आवरतात व्यवस्थित. तर आता माझी भांडी वगैरे सगळे झाले आणि आज थोडासा वेळ पण होता त्यामुळे केस वगैरे विंचरले, कारण एक वेळ विंचरायचे राहिले की मग तसंच राहून जातं. आणि मग गेले मी विहीला स्कूलमध्ये घ्यायला. हा होता सकाळचा रुटीन ब्लॉग. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून केलं